तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि हा आपल्या चॅनलचा दुसराच व्हिडिओ आहे. तर मी आता निघालोय हरिश्चंद्रगडाला महाशिवरात्रीसाठी. दोघं जण मित्र अजून आहेत, ते आपल्याला पुढे चालून बसमध्ये मिळणार आहेत, पुढे चालून जुन्नरमध्ये. तर सगळे सोबत जुन्नरमध्ये येतील. आपण निघालोय हरिश्चंद्रगडसाठी. तर ही राईड आहे आपली इथून कमीत कमी 60-70 किलोमीटरची आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर मित्रांनो, मी निघालोय आता रांजणीवरून. रांजणी ही जुन्नर तालुक्याच्या जवळ आहे, 25 किलोमीटर. तर मी निघालोय रांजणीवरून आता जुन्नरला थेट. तर तुम्हाला जुन्नरमधला परिसर दाखवेन मी जुन्नरमध्ये गेल्यावर. तर राईड तर कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर आज संध्याकाळी आम्ही हरिश्चंद्रगडाची पायथ्याशी जाणार आहोत आणि रात्रभर वरती ट्रॅक करणार आहेत आणि तिथेच स्टे करणार आहेत आम्ही 1 नाईट. आणि सकाळी स्टे झाल्यानंतर सकाळी आम्ही कोकणकड्याकडे जाणार आहेत. वेळ काढून शूट करतो मित्रांनो, सपोर्ट नक्की करा. आणि तुम्हाला आपल्या बाईकचा हा लुक कसा वाटत असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. ही आहे आपली रायडर 125. मित्रांनो, व्हिडिओ बंद करतोय. आपण भेटू आता डायरेक्ट नारायणगावमध्ये. नारायणगावमध्ये पोहोचलोय मी रांजणीवरून. 10 किलोमीटर अंतर होतं. तर आपण हार्डली 15 मिनिटात आलो इथं. तर बघा, नारायणगाव हे असं आहे. नारायणगावला पण माझ्या खूप चक्रा व्हायच्या आणि खूप वेळा यायचो मी नारायणगावला. कारण माझं जे काम होतं त्याचं मटेरियल परचेस करण्यासाठी मी इकडे यायचो. नारायणगावमधली मला एक गोष्ट खूप आवडते, ते मी तुम्हाला पुढे चालून दाखवेन. नक्की बघा. मला माहिती नाही तेवढ्या, आता हेल्मेटला मी फोन अटॅच केलाय त्यामुळे तेवढ्या वरचा व्ह्यू भेटेल की नाही माहीत नाही मला. बघू, कव्हर करता आलं तर करू असं वरती करून. कोणी कुठूनही घुसते बाबा. बघू आता रिॲक्शन काय मिळतात. गर्दीतून घुसतोय आज मी, माहित नाही आतमध्ये पण गर्दी आहे की नाही. बघू. आपला एकच प्रॉब्लेम आहे मित्रांनो, आपल्याकडं स्टोरेजची खूपच कमी. आणि एवढा वेळ मी जर थांबून राहिलो इथं तर कधी निघणार नाही. त्यामुळे मी घालतो पुढून गाडी आता डायरेक्ट. थांबा आजी, आजी थांबा, मला जाऊ द्या. तर मित्रांनो बघा, समोर दिसते तुम्हाला, समोर आहेत आपले विराजमान श्री छत्रपती शिवाजी महाराज. दिसतंय का? व्ह्यू येतोय का? जास्त वर पण नाही करू शकत, मान कळून जाते. लोक बघतात का नाही बघतात मला माहितीच नाही. तसं कोण बघत नाही, कारण इकडच्या लोकांना अजून तरी मला नाही वाटत मी काय करतोय ते माहीत असेल म्हणून. बघू. तर नारायणगावमध्ये कधी आले तुम्ही तर ह्या बघा, समोरच एक वडापाव आलाय. खूप गर्दी असते वडापाव खाण्यासाठी. ते एकदा नक्की वडापाव ट्राय करा. आहेत नारायणगावच्या गल्ल्या. ब्लॉग शूट करायला स्टार्ट केलं ना, म्हणजे व्लॉगिंग करायला स्टार्ट केलं, मला पहिले भीती वाटायची की लोक काय म्हणतील. पण आता ती भीती नाही वाटत आहे. लोक आहे ना, हार्डली तुमच्याकडे आहे ना मोजून 5-6 सेकंड बघत असतील आणि नंतर ते पण पुढे जातात, तुम्ही पण पुढे जाता. मला नाही वाटत तुम्हाला पण ते लक्षात ठेवत असतील म्हणून. तर मित्रांनो, स्टार्ट करायचं असेल ना तर करून टाका, काही विषय नाही. माझी भीती निघून गेली ती आता, मला भीती नाही वाटत. मित्रांनो, गाडी चालवताना ट्रॅफिकच्या एरियामध्ये सेफ चालवा. स्वतःकडून चुकी नाही झाली पाहिजे, बस एवढंच लक्षात ठेवा आणि गाडी व्यवस्थित चालवा. आणि मला पण आजचा दिवस काय भारी भेटला ना. खूप साऱ्या लोकांमधून मी शूट करते, एवढ्या लोकांमधून, आणि मला काही घंटाही भीती वाटत नाही. किती लोक माझ्याकडे बघत असतील मला माहित नाही,
बघू रिएक्शन शूट करू. हा आहे वा नारायणगावचा बाजार मित्रांनो. खूप सारा बाजार भरतो इथं मोठा खूप. भांडी बिंडी घ्यायची का तुम्हाला? ओ दादा चलो चलो. खतरनाक आहे. बघितलं काहीच होत नाही मित्रांनो. कोणी तुम्हाला अडवून बोलवलं का? कोण तू काय करतोय कशामुळे करतोय? कोण कशाला काय बोलणार आहे? तुम्ही तुमचं काम करताय ते त्यांचं काम करतात. पोलीस दादा दिसलेले आहे आपल्याला. तर मित्रांनो हा होता नारायणगावचा बाजार आणि तो संपलाय. आता आपण निघालोय पुढे. खूप छान वाटतंय मित्रांनो. खूप दिवसांनी मी जुन्नरला चाललोय. मी आहे आता सध्या जुन्नर मध्ये. आणि जुन्नर म्हटलं तर पावनभूमीच म्हणता येईल. कारण आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणजेच जुन्नर. तर जुन्नरची ही कमान आहे. खूप सुंदर आहे मित्रांनो, बघून घ्या. मी रोज ह्याच वाटेने शाळेत जायचो. तर आपण जुन्नर मध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो. खूप दिवसांनी आलोय मी जुन्नर मध्ये आणि थोडाफार मला बदल दिसतोय. कारण ही जी झाडं आहेत ती पहिली नव्हती आणि आता खूप छान फुलं आली आहेत या झाडांना. मस्त वाटतंय जुन्नर. मित्रांनो ही तयारी चालली आहे 19 फेब्रुवारीची. शिवजयंतीची तयारी चाललेली आहे. झेंडे वगैरे आलेले आहेत. खूप जोरात शहरात तयारी चालली आहे. बघितलं का? आतापासूनच तयारी आहे. 18 तारखेपासूनच इकडे दर्शनासाठी लोक यायला चालू करतात आणि येतात. खूप लोक येतात. भारी असतं खूप. शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे मूर्तीला सजवण्याचं काम चालू आहे. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. मित्रांनो आपल्याला जायचंय कुसूरला संतोषकडे. मी आता एक जागेवर थांबतो. संतोषला कॉल करतो. मित्रांनो कॉल करून विचारू कुठे आहे संतोष. जर घरी असेल तर त्याच्या घरी जावं लागेल. संतोषला आपला कॉल झालाय. संतोष घरीच आहे. संतोषला पिक करायला चाललोय आपण आणि मे बी तिथं एखादा तास स्टे करणार आहे. कारण अजून गणेश आलेला नाहीये. गणेश आताशी मंतर मध्ये आलाय. अजून यायला तास पाऊण तास तरी लागेल. तर मित्रांनो मी आलोय कुसूर गावामध्ये आणि आपल्या मित्राचं घर समोरच आहे. मी तुम्हाला दाखवतो. तर ते समोर जे दिसतंय मशीन जवळ, निळ्या मशीन जवळ, ते आपल्या मित्राचं घर आहे. तर जाऊ आता डायरेक्ट घरी थेट आणि बघू गड्याचे रिॲक्शन काय असतात. तर गडी दरवाजामध्येच उभा आहे. हो हो हो. भाई तर स्माईल करतोय आपल्याला बघून. मित्रांनो बघू शकता तुम्ही गड्याच्या चेहऱ्यावर खूप स्माईल आहे. तर मित्रांनो हा आहे गणेश.
ऐकर भावा. तर आम्ही निघालोय आता. खूप वेळ झालाय, बराच वेळ झालाय, अंधार पडायला आलाय. पुढे गेल्यावर अजून आम्हाला जेवण करायचे. मग जेवण केल्यावर होणार आहे आपली यात्रा सुरू. भावांनो, आता मी काय सध्या हेल्मेट वगैरे काय घेतले नाहीये. संतोष गेलाय पुढे गाडी घेऊन. मी आहे गणेशच्या गाडीवरती, बघू शकता तुम्ही. चला मंडळी, पटपटा. हा, सावकाश ऐकर. हा, बघा मित्रांनो, व्ह्यू खतरनाक आहे. डोंगरच डोंगर आहे. वळणी माग एकदा मी चाललो होतो मुंबईला. आला ना कारवाला डायरेक्ट गाडीवर आमच्या इथंच. काढू लागला दांडे बिंडे बाहेर. म्हणलं चोरायचेच म्हणलं आता. अंधार मस्त दिसते बाबा, खतरनाक. माझ्या फोनचा टॉर्च बघ किती मोठा आहे. मित्रांनो, जुन्नर दाखवतो बघा कसं आहे. दिसतंय का? त्याच्या लाईटा दिसतात तुम्हाला, ते जुन्नर आहे. तर मित्रांनो, आलोय आम्ही जवळपास. आता आम्ही घेतलाय ब्रेक थोडा जेवण करण्यासाठी. तर बघू आता, जेवण करू आणि मग हळूहळू निघू. अजून तरी पण इथून किती किलोमीटर असेल? 5. अजून 5 किलोमीटर आहे. मग जाऊ आपलं हळूहळू. जेवण केल्यानंतर थोडं पाणी वगैरे घेऊ सोबत. चला बघू आता. तिथं हॉटेल आहे आणि आपल्याला जायचंय तिकडं. तिथूनच रस्ता आहे. त्या गाड्या जातात बघा इकडं, तिथून रस्ता आहे. तिकडं जायचंय आपल्याला. बघू आता, जेवणाचं नियोजन लावतो थोडं. दणदणीत केलंय ऑर्डर. काय मागवले बाबा? शेवभाजी आणि अजून काय? पनीर मसाला. शेवभाजी पनीर मसाला. आणि स्टार्टर मध्ये मागवले चना डाळ आहे का? चना गार्लिक. मंडळी बसली जेवायला. तर तुम्ही पण जेवा, आम्ही पण जेवतो. भेटू परत. तर मित्रांनो, आपण आलोय जवळ मोकार धुळे. नुसता जाळंधुरी. हे आहे आपली पुढं धन्नो. संतोष आणि तेजस दोघं चालले. आता आम्हाला पार्किंग शोधायची आहे. पार्किंग मध्ये गाड्या लावू आणि मग करू आपल्या ट्रेकला सुरुवात. मागच्या वेळेस इथंच लावलेली काय पुढे आहे ना. आता मित्रांनो, अशी पार्किंग असते. तर पार्किंग मध्ये लावतो आता गाड्या आम्ही. तर पार्किंग नाहीये बोलतायत दादा. तिथं तर पार्किंग नाही मिळाली आम्हाला. आता पुढे जाऊन बघू आम्ही, पार्किंग मिळाली तर ठीक आहे, नाहीतर मग गोल आहे, पृथ्वी गोल आहे. मला नाही वाटत पुढे पार्किंग असं डायरेक्ट अशी वरती जाऊ दे. पार्किंग चालूच आहे भावांनो.
लागलाय सप्ताह आपल्या रिस्क गाडी उतरू काय बघ मुळे गाड्या जाता येत नाही बाबा पुढं मुश्किल आहे रे कॉपच्यातून काढायला गाडी उतरलोय खाली काय विषय पार्किंगचा जाऊ दे पुढे पहिली पावती फाडायची माधवा गोपाला घनश्यामा हो केशवा माधवा गोपाला किती फीज आहे पार्किंग गाड्या झाले पार्क आपल्या दोन्ही पण आणि आता निघतोय आपण हळूहळू वरती तर चलायचं का मग चला मग ही आपली मंडळी तिघ जण तर निघलोय आम्ही आता वरती पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊ आणि निघू घरी भेंड काय दिसत ना मित्रांनो असा अंधार आहे आणि ह्या अंधारात चाललाय आमचा ट्रेक हे पोरगही दिसता ना आणि काहीच दिसत ना रस्ता बी दिसत ना मी तरी दिसतंय का बघून घ्या दिसत असं बरीच मंडळी चाललेत काठ्या बिट्या घेऊन पार्टी दारूचा वास इथपर्यंत आला बाबा आंबाट जिहार दिसतंय का मित्रांनो काही मला नाही माहित तुम्हाला दिसतंय का नाही पण बघा संत्या टॉर्च लाव ना वाकार पब्लिक आहे बघू शकता मागं पण पब्लिक आहे पुढं पण पब्लिक आहे खतरनाक ट्रॅकिंग आहे भावाने डायरेक्ट बॉक्स आणलाय पाण्याचा बोलायला ताकद नाही राहिली बाबा आलं काही मित्रांनो मोक्कार दम लागतोय चालून चालून हालत टाईट आहे थोडासा स्टे घेतला होता आता निघालोय वरती थोडा रिलॅक्स वाटते अवस्था बेकार झाली ती ब्लॉग शूट करायची हिंमत नव्हती राहिली काय गणेश अंधार किट्ट एकदम दिसत नाही आणि हा आपला शूटर आहे तो लेझर चमकवते संतोष तर चला हळूहळू चाललाय आपला ट्रेक भरपूर लोक आहेत हे जे लाईट दिसतात हे फुल पब्लिक आहे आणि आता आम्हाला जायचंय वर इकडे खाली लाईट दिसतात ते कोणतं गाव आहे रे हिरेश्वर गाव आहे बघून घ्या मित्रांनो आम्ही दोघे जण बसले बाकीची दोन मंडळी पुढे गेली फुल थरार एकदम विषय क्लोज
घामाघूम एकदम खडी. बघून घ्या, विषय नाही. पहिलाच ब्लॉग आहे आणि पहिल्याच ब्लॉग मध्ये हालत टाईट आहे. फुल दम लागलाय. थोडं पाणी बिणी घेतो आणि परत चालायला चालू करतो. आहे का पाणी आपल्याकडे? घे काढ, काढू घे. थंड आहे का? शूटर बघा शर्टाच्या बांड्या खोलून. मोकार पब्लिक आहे. मोकार अंधारात दिसत नाही पण भरपूर पब्लिक आहे. जिथं जिथं लाईट आहे तिथं तिथं पब्लिक आहे. बघून घ्या, लोकच लोक आहे. स्टॅमिना बॉय आणि आमचा चॉकी मॅन. कसं वाटते? हा घेणार आहे आता पबजी इथं वरी. आत्ताशी हवा लागली, मोकळी हवा, एकदम मोकळी हवा. इकडं खाली गाव आहे, हे खाली गाव आहे. फायनली गाईज आम्ही पोहोचले आपलं हरिश्चंद्रगड. आणि ते समोर दिसते आपल्याला मंदिर, तर तिथं जायचं आपल्याला. तर मित्रांनो, हर हर महादेव. पोहोचलोय शेवटी मी. आम्ही 8:30 वाजता चालू केलं होतं चढायला आणि आत्ता वाजलेच 11:30. तर मित्रांनो, आता आपण दर्शन घेऊ आणि निघू पुढं. आणि आपल्याला रेस्ट करायला जागा बघायची. गणेश आणि तेजस पुढं गेले दोघं. मी एकटाच चाललोय. संतोषच्या गावातले मित्र भेटले, तो बोलत बसलाय माग. तर मित्रांनो, हे आहे मंदिर, बघून घ्या. आता आपण दर्शनासाठी लाईन लावणार. लाईन अजून चालू नाही आली वाटते. लाईन चालू नाही अजून, काय दर्शनाची लाईन. मित्रांनो, दर्शनाला आलोय, दर्शन घेऊ. भगवान परमात्म्याची मागणी करा. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. देव या जगात असा सामना, असं सामनाला एकमेव संप्रदाय तो देव आमच्याकडे संप्रदाय. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा संप्रदाय तुम्हाला देव आहे म्हणून सांगणार नाही. देव सुद्धा दाखवणार नाही. देव दाखवण्याची ताकद फक्त एका संप्रदायामध्ये आहे, ते म्हणजे वारकरी संप्रदाय. दुसऱ्या संप्रदायामध्ये देव सांगण्याची ताकद सुद्धा नाही. कारण हा संप्रदाय मित्रांनो, 12 वाजले आणि दर्शनासाठी तुम्ही लाईन बघू शकता. खूप सारे लोक येतात ते दर्शनासाठी. अजून तर आत्ताशी 12 वाजले, अजून लोक यायची बाकी आहेत. खूप सारी गर्दी आहे, बघून घ्या. आपली मंडळी मस्त एकदम थंडीमध्ये काकडून गेली आणि मी पण काकडलोच आहे. आणि जी मेन गोष्ट आहे ती तिकडे आहे खाली. आपण आता तिकडे जाणार आहे. तिकडे बघा डायरेक्ट कपडे काढून आहे, विषय खोल. हा, चला आता आपण तिकडे जायला सुरुवात करते. जाऊ आपण तिकडे, चला.
या आपल्या बॅगा उघड. भयंकर खडे टॉर्चेस आहेत पायाला. मित्रांनो हे बघा खाली मेन गोष्ट गर्दी. मित्रांनो बघू शकता शिवलिंग ते बघण्यासाठी लोक लांब लांबून येतात. पाण्यामध्ये आंघोळ करून येतात. पाणी अक्षरशः एवढं गार आहे ना, भयंकर गार आहे पाणी, भयंकर. तेजस गेलाय बाबा. माझी काही हिंमत नाही बाबा जायची. खूप थंड पाणी, माझ्या पायाला क्रॅम्प येतात ते, म्हणून मी आतमध्ये उतरत नाहीये. नाही तर उतरलो असतो. हा शेट आलेत आपले थंडीगार, एकदम गार गार. कुडकुडलाय गडी ना, टावेल ना कुठं आणले. गणेश हे नको नको, टी शर्ट भिजून त्याचं. हो पाणी मारतोय बघ पाणी. हो बघ. कॅमेरा क्वालिटी फाटली आमची. मित्रांनो गणेश आलाय आता. अरे हळू हळू. झाला फायनली हरिश्चंद्रगड. आता आम्ही जाणार आहे परत वरती आणि शेकोटीचं नियोजन लावणार आहे. शेकोटीचं नियोजन लावणार आहे. शेकोटीचं चला वरती चला. हे लाईन आहे बघा, इथून सरळ अशी गोल फिरून गेली ही लाईन मंदिराकडं. भरपूर प्रमाणात लोक आहे इकडं. शेकोटी करून लोक आज रात्री स्टे करणार आहेत, उद्या सकाळी निघतील आणि आम्ही पण आता स्टेच करणार आहे. चला आता आपण शेकोटीला लाकडं शोधू. एखादी जागा फिक्स करायची आणि शेकोटीला लाकडं शोधायची आता आम्हाला. तर आम्ही तयारी बियारी करतो, सगळं झाल्यावर परत भेटू. मित्रांनो झाली आपली शेकोटी आणि मंडळी आपली झोपली कशी बघा, लावारीस. हा शूटर अजून जागे. आम्ही पण घेतो पडू, सकाळी उठू आणि जाऊ कोकण कड्याकडं. तर भेटू सकाळी डायरेक्ट. आता गुड नाईट. तर मित्रांनो आम्ही आलो आहे थेट कोकण कड्याकडे. सकाळी आम्ही लवकर उठलो आणि आलो आहे, पण एक प्रॉब्लेम झाला होता, आपलं स्टोरेज फुल झालं होतं. त्यामुळे आपण गणेशच्या फोनमध्ये काही व्हिडिओज टाकलेत आणि परत शूट करायला चालू केलं आहे. हा सकाळचा सुंदर नजारा पाहून खूप भारी वाटलं मनाला. तर तुम्हाला मी आता कोकण दाखवतो. हा एक कोकण कडा. त्यांनी इथून केलं तर तिकडून केलं. भरपूर पब्लिक. तिथं कोणतरी माग सिगरेट फुकून दिसली का? सिगरेट फुकली इथं.
कसाही नजारा एकदम खतरनाक, धडधाकट धुकं आणि तिकडं नुसते सुळकेच सुळके. डॉगेज बाई खाते बिस्किट मजबूती असते. कसला थरारी भयानक. तिकडून रॅपलिंग करतात ना त्या साईडने, बघून घ्या मित्रांनो. एकदम सुंदर असा नजारा आहे. सकाळी सकाळी सकाळचे वाजले 7:30. तर मित्रांनो इकडं होता कोकण कडा. आपण फोटो वगैरे काढलेत, शूट पण केलं भरपूर. तर आता निघालोय आपण घरच्या दिशेने. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब सगळंच करून टाका एकदम कडकमध्ये. तर व्लॉग इथंच आपण संपू आता. तर बाय बाय सर्वांना.